नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कारण आम्ही तुमच्यासाठी सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स सर्वात आधी घेऊन येत असतो. तर चला सुरू करूया आजची मोठी आणि आनंदाची बातमी. देशातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत ती आता लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याबाबत सरकार पुढील आठवड्यात महत्त्वाची घोषणा करू शकते, अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ही वाढ महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढ आणि 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींशी संबंधित असण्याची शक्यता आहे. दर 6 महिन्यांनी सरकार महागाई भत्त्यात बदल करते आणि जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या वाढीची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे. सरकार साधारणपणे होळी किंवा दिवाळीच्या आसपास डीए वाढ जाहीर करते. त्यामुळे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर डीए वाढ जाहीर झाली तर ती 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकते. म्हणजेच कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासोबतच जानेवारीपासूनची थकबाकी देखील एक रकमी मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होऊ शकते. उपलब्ध आकडेवारीनुसार डीएमध्ये 3 ते 4% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे पगारात लक्षणीय वाढ होईल. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 40,000 रुपये असल्यास त्याला दरमहा सुमारे 1,200 ते 1,600 रुपयांपर्यंत अतिरिक्त रक्कम मिळू शकते आणि थकबाकी मिळाल्यास एका वेळी अनेक हजार रुपये हातात येऊ शकतात. याशिवाय 8व्या वेतन आयोगाबाबतही मोठी चर्चा सुरू आहे. कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची महत्त्वाची मागणी केली आहे. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे, परंतु तो 3.0 ते 3.68 पर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून थेट 26,000 ते 30,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते, ज्याचा थेट फायदा पेन्शनधारकांनाही होईल, कारण पेन्शन मूळ वेतनावर आधारित असते. कर्मचारी संघटनांनी महागाई भत्त्याच्या गणना पद्धतीत बदल करण्याचीही मागणी केली आहे. सध्या डीए गणना जुन्या महागाई निर्देशांकावर आधारित असून आजच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत तो अपुरा ठरत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. आजच्या काळात इंटरनेट, शिक्षण, आरोग्यसेवा, घरभाडे आणि इतर जीवनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नवीन सूत्राची गरज असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सरकार डीए गणना करताना 3 सदस्यांचा कुटुंबाचा विचार करते, परंतु संघटनांनी 5 सदस्यांच्या कुटुंबाचा आधार घ्यावा अशी मागणी केली आहे. जर हा बदल झाला तर महागाई भत्ता आणि किमान वेतन दोन्ही वाढू शकतात. क्रॉईड सूत्रानुसार किमान वेतन ठरवले जाते, ज्यामध्ये एका व्यक्तीसाठी दररोज सुमारे 2,700 कॅलरी अन्न, कपडे, घरभाडे आणि इतर आवश्यक खर्चांचा विचार केला जातो. परंतु आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार या सूत्रात सुधारणा करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर कुटुंबाचा आकार 3 सदस्यांवरून 5 सदस्यांपर्यंत वाढवला गेला तर किमान वेतन 18,000 रुपयांवरून 30,000 रुपये किंवा त्याहून अधिक होऊ शकते. याचा परिणाम केवळ पगारावरच नव्हे तर डीए, एचआरए, वार्षिक वेतनवाढ आणि पेन्शनवरही होईल. कर्मचारी संघटनांनी महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याची मागणी देखील केली आहे, ज्यामुळे भविष्यातील पेन्शन आणि इतर भत्ते वाढू शकतात. काही संघटनांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणीही केली आहे. मात्र याबाबत सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. 8व्या वेतन आयोगाने विविध संस्था आणि संघटनांकडून सूचना मागवल्या असून त्या सादर करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यावरून सरकार या विषयावर गंभीरपणे विचार करत असल्याचे दिसून येते. जर डीए वाढ, फिटमेंट फॅक्टर वाढ आणि नवीन वेतन सूत्र हे सर्व निर्णय एकाच वेळी जाहीर झाले तर तो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो आणि लाखो लोकांच्या हातात अतिरिक्त पैसा आल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. मात्र सध्या ह्या सर्व बाबी अपेक्षा आणि चर्चेच्या स्वरूपात असून अधिकृत घोषणा होईपर्यंत अंतिम निर्णय मानता येणार नाही. त्यामुळे खात्रीशीर अपडेट मिळताच आम्ही तुम्हाला सर्वप्रथम माहिती देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.